नमस्कार शेतकरी मित्रांनो, या तारखेला संपूर्ण महाराष्ट्रात होणार सर्वदूर पाऊस. संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर आली आहे. जून महिना संपत आला तरी मान्सून अजून का आला नाही हा प्रश्न प्रत्येकाला पडला होता. पावसाळ्याची तारीख काय असं प्रत्येक जण विचारत होतं. बातम्या येत होत्या दुष्काळाच्या एल निनोमुळे पाऊस पडेल असं सांगितलं जात होतं. पण अचानक काल रात्री अरबी समुद्रामध्ये एक अशी घटना घडली की ज्यामुळे मान्सूनचा वेग पूर्णतः बदलत आहे. होय, ही माहिती भारताच्या हवामान खात्याने नाही तर अमेरिका आणि जपान या दोन देशाच्या हवामान विभागाने दिली आहे. भारतीय हवामान खात्याने लोकांचा भरोसा नाही, पण तेव्हा दोन अमेरिका आणि जपान सारखे मोठे देश भारतीयांना बदलांचा एक मोठा अंदाज देताना अख्खं मंत्रिमंडळ हैराण झालं. सॅटेलाइटद्वारा फोटो काढण्यात आलं ज्यामध्ये अरबी समुद्रातील विचित्र घडामोडी दिसत आहे. आता या घडामोडी मागचे सगळे अंदाज खोटे ठरलेत. दुष्काळ तर विसरा, पण या तारखेपासून महाराष्ट्रात पावसाचा मोठा स्पॉट होणार आहे. बातमीला हलक्यात घेऊ नका, कारण की संपूर्ण मंत्रिमंडळाची आज बैठक पडली. त्यामुळे बैठकीमध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यातली 3 सूचना मोठ्या देण्यात आल्या. 2 दिवसापूर्वी लोकप्रिय हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी देखील हे सांगितलं होतं की दुष्काळ पडणार नाही, पेरण्या जबरदस्त होतील, जुलै-ऑगस्टमध्ये तुफान पाऊस पडेल असं सांगितलं होतं. पण लोकांनी त्यांच्यावर भरोसा ठेवला नाही. पण अचानक त्या म्हटल्याप्रमाणे अरबी समुद्रात ती घडामोड घडली. त्याचा फोटो अमेरिकेच्या हवामान विभाग तसेच जपानच्या हवामान विभागाने पंतप्रधानाला पाठवलं. त्यानंतर सगळ्या देशात एक आनंदाची लाट आलेली आहे आणि या लाटीमुळे आता तुम्ही वाहून जाऊ शकता. आता सगळं बदललं आहे. पावसाची तारीख बदलली आहे. पावसाळा कधीपासून सुरू होणार याची नवीन तारीख जाहीर झालेली आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये नवीन अंदाजानुसार किती टक्के पाऊस पडणार याची नवीन टक्केवारी देखील जाहीर झालेली आहे. तसेच शेतकऱ्यांना पेरणीसाठी नवीन महत्त्वाची सूचना देखील मुख्यमंत्र्यांनी दिली. ज्यामुळे आतापर्यंत हे अंदाज ज्या बातम्या तुम्ही पाहिल्या होत्या त्या सगळ्या बातम्या आता कारण नवीन अंदाज नवीन तारीख समोर आलेली आहे. या तारखे अंदाजानुसार मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली आणि बैठकीतून नवीन मान्सून अंदाज वेळापत्रक महाराष्ट्रासाठी जाहीर केला आहे. या पत्रकामध्ये एक अशी तारीख सांगितलेली आहे की तारीख महाराष्ट्रासाठी धोकादायक आहे, कारण त्या दिवशी मुसळधार पावसाचा मोठा स्फोट महाराष्ट्रात होणार. मग काय तो नवीन अंदाज कोणत्या जिल्ह्यात कधी किती पाऊस पावसाळ्याची खरी आहे शेतकऱ्यासाठी महत्त्वाची दिले आहे. पूर्ण सविस्तर रिपोर्ट संपूर्ण महाराष्ट्रात दिलाना एक मोठी बातमी समोर आली. प्रत्येक शेतकरी पावसाकडे वाट पाहून आहे, डोळे लावून आहे. प्रत्येक पाऊस येत नाही, कधी सुरू होणार प्रश्न विचारला जात आहे. अचानक अरबी समुद्रात घडामोड झाली याचा फोटो पुराव्यासहित अमेरिका आणि जपानने देशाचे पंतप्रधान. तिथूनच देशामध्ये एक आनंदाची लाट पसरली. मग आता ही घटना नेमकं काय घडली, अमेरिका आणि जपान काय पुरावे दिलाय आणि पावसाळा कसा बदलणार याचीच माहिती आपण घेत आहोत. माहितीला आपण मोठी खोटी करू शकत नाही, कारण मुख्यमंत्री पंतप्रधान याच्या बैठकी झाल्या त्यातून वेळापत्रक नवीन तारीख जाहीर झाली. कालपर्यंत परिस्थिती वेगळी होती, कारण की कालपर्यंत हवामान विभागाने अभ्यासक परदेशी संस्था तज्ज्ञांनी वेगवेगळ्या तारखा सांगितल्या. अंदाज खोटे ठरले. शेतकरी संभ्रमात आहे. पेरणीची तयारी करून लोक बसलेत, लोक वाट पाहत आहे. पण काल रात्री अमेरिका जपानमधील हवामान संस्थेकडून एक नवीन अपडेट समोर आली आहे, ज्याने महाराष्ट्रातल्या पावसाचे विचित्र चित्र बदलले. नेमकं ते अपडेट काय आहे, त्यामधून कोणत्या जिल्ह्यांना फायदा जास्त होऊ शकतो आणि कोणत्या तारखा यामध्ये ठरलेल्या आहे ज्यामुळे पावसाचा मोठा स्पॉट होणार आहे. नवीन वेळापत्रक आलेलं आहे. चला ताबडतोब पाहूया. खरं तर दरवर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यापासून मान्सून जोर वाढलेला असतोच, पण यावर्षी परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. केरळमध्ये दाखल झालेला मान्सून महाराष्ट्राच्या दिशेने आला खरा, पण अचानक त्याचा वेग मंदावला. हवामान तज्ज्ञांच्या मते पहिलं कारण म्हणजे एल निनोचा प्रभाव आणि दुसरं कारण म्हणजे अरबी समुद्रात तयार झालेली प्रतिकूल हवामान परिस्थिती. या दोन्ही गोष्टींमुळे पावसाचे ढग सरकू शकले नाही. पण आता मोठा प्रश्न असा आहे की जर एल निनो आता सक्रिय आहे तर अमेरिका आणि जपानच्या हवामान संस्थांनी अचानक दिलासादायक अंदाज दिला आणि त्यांनी अशी कोणती माहिती दिली की ज्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा आशा निर्माण झालेली आहे. मंडळी, गेल्या काही दिवसांमध्ये सोशल मीडियावर विविध माध्यमांमध्ये एकच चर्चा होती. दुष्काळ पडणार, कारण की जागतिक हवामान संस्थेने एल निनोचा प्रभाव तीव्र राहणार असं सांगितलं. त्यामुळे अनेकांना वाटू लागले की पाऊस कमी पडेल. पण अमेरिका हवामान संस्थेने जपान हवामान संस्थेने विभागाचा एक डेटा पूर्ण दिलेला आहे. डेटानुसार जून महिन्यात तुलनेने जरी कोरडा गेला तरी जुलैमध्ये परिस्थिती झपाट्याने बदलणार. त्यांच्यामध्ये जय हिंद महासागरमध्ये एक महत्त्वाचा बदल घडत आहे. हवामान तज्ज्ञ ज्याला
इंडियन ओशन डायपोल म्हणतात ती प्रणाली हळूहळू सकारात्मक आहे. साध्या भाषेत सांगायचं झालं तर पावसाला वाढवणारे आणि अडवणारे जे काही अडथळे आहेत ते कमी होऊ लागले, ज्यामुळे जुलै महिन्यात मोठ्या प्रमाणात आर्द्रता येऊ शकते, मान्सून सक्रिय होऊ शकतो. इथेच एक मोठा गेम झाला, कारण अमेरिका जापानच्या संस्थेने एक मोठा गेम केला आणि एक मोठा अंदाज दिला. पंजाब डक यांनी पूर्णतः वेगळी तारीख सांगितली. मग काय, नेमका अंदाज खरा कोणाचा? महाराष्ट्र पेरणी योग्य पाऊस कोणत्या तारखेपासून सुरू होणार? आता आपण लगेच पाहतोय, कारण आपलं हे तारीख आहे ती महत्वाची आहे. शेतकरी मित्रांनो, ही तारीख सगळ्याच्या तोंडाचे पाणी पुसणार आहे. उद्याकडे येऊ, ज्याने लाखो शेतकरी वाट पाहत आहे. काही दिवसापासून हवामान अंदाज पाहून अनेकांना ढोंगड उडाला. एका बाजूला अमेरिका जापानचा अंदाज सांगते, तर दुसरीकडे पंजाब डक यांनी दावा केलाय, ज्यामुळे शेतकऱ्याच्या मनात प्रश्न निर्माण झालाय की कोणावर विश्वास ठेवायचा. पंजाब डक यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्याची परिस्थिती पाहून घाबरण्याचं कारण नाही. मते अंदाज पाऊस उशिरा जरी येत असला तरी तो मान्सून शेतीसाठी उपयुक्त पडणार. त्यांनी स्पष्टपणे सांगितले, जून जुलै महिन्यात आर्द्रता पाऊस वातावरणात मोठा बदल होणार. विशेषतः 18 जून नंतर राज्यातील अनेक भागात पावसाची तीव्रता वाढण्यास सुरुवात होईल. सुरुवातीला पाऊस विखुरलेल्या स्वरूपात असेल, त्यानंतर त्याचा विस्तार वाढेल. त्यामुळे कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र अनेक भागात पेरण्यायोग्य वातावरण तयार होण्याची शक्यता वर्तवलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना घाईघाईत पेरणी करण्याऐवजी जमिनीतला ओलावा आणि स्थानिक हवामानाचा निर्णय घ्या, असंही त्यांनी सांगितलं. पण इथे सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण होतो. 18 जून नंतर पाऊस वाढणार असेल तर महाराष्ट्रात कोणते जिल्हे सगळ्यात आधी ओले होतील आणि हे जिल्हे कोणते आहे ज्यांना एवढं मोठं पश्चिम महाराष्ट्र व्यापून घेईल? सगळ्या जिल्ह्यात धुवाधार पाऊस होईल, एवढा पाऊस की सगळे जमिनी कोरड्या पडून ओरड्या पडतील. अनेक शेतकरी एकाच दिवशी पेरणी करू शकणार नाही. काही भागामध्ये शेतकरी आधी पेरणी करतील तर काही ठिकाणी करावे लागते. आता सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे जून महिन्यात जी तूट पडणार आहे ती जुलैमध्ये भरून निघणार आहे. अमेरिका जापानच्या अंदाजानुसार जुलै महिन्याच्या सुरुवातीला हवामान विभागाचा मोठा बदल दिसेल, कारण की अमेरिका जापानच्या हवामान अंदाज सक्रिय झाला आणि जून महिन्यातली तूट पडेल आहे प्रमाणात भरून निघेल. मग महाराष्ट्राची पेरणी कधी करायची? पंजाबराव डक यांनी सांगितलं की 70 ते 80% पेरण्या पूर्ण होईल, असा दावा त्यांनी केलाय. याच माहितीमुळे लाखो शेतकऱ्यांसाठी पुढचा निर्णय घेणार. आता हेच आपण जाणून घेतोय. तर पहा, आता आपण सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळतोय. शेतकरी मित्रांनो, 21 ते 30 जून हा कालावधी सर्वात महत्त्वाचा आहे. स्थानिक हवामान अंदाज घेऊन निर्णय घ्या. मात्र जे एखाद्या भागात कालावधी पुरेसा पाऊस झाला नाही तर अशा शेतकऱ्यांसाठी त्यांनी पर्यायी कालावधी सांगितला. दरम्यान या भागातल्या पेरण्या योग्य पावसाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या भागातील जमिनीची ओल, स्थानिक पाऊस आणि कृषी विभागाच्या सूचनांवर लक्ष देऊन पाऊल पुढे टाकावं आणि स्पष्ट करावं. सध्याची परिस्थिती पाहून भीती निर्माण झाली असली तरी शेतीसाठी उपयुक्त पाऊस पडणार असा अंदाज त्यांनी दिलाय. हे ऐकून तुम्हाला थक्कपणा बसेल, पण वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.